जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आज या ठिकाणी विविध क्षेत्रातील महिलांना सर्वप्रथम तर मी आजच्या या आपल्या विशेष चर्चेच्या अनुषंगाने जागतिक महिला दिनाच्या अदिती वरदा सुनील तटकरे अभिमानाने हे नाव घेत असताना माझ्या आईच्या नावासहित जिने जन्म दिला आणि जिने आज या सभागृहामध्ये जिच्यामुळे काम करण्याची एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला संधी मिळते, तिच्या आशीर्वादातून काम करत असताना तमाम माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते। माय झाली सरपंच दोरी झेंड्याची ओढीते, सावित्रीच्या रांगोळीचा एक एक टिपका जोडीते। सावित्रीच्या लेकी म्हणून आपण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणापासून एकही बालक अथवा मुलगी वंचित राहता कामा नये हा विचार मनामध्ये ठेवत सर्व लोकप्रतिनिधी म्हणून मग आज या सभागृहातील असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील असो किंवा पार्लमेंटमध्ये आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी असो, आपण सर्वच जण प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच मागच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारने जो महिलांचं अस्तित्व साजरं करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये महिलांना जे विशेष स्थान किंवा समान अधिकार देण्याचा प्रयत्न जो गेल्या अनेक वर्षांपासून एक सुजाण नागरिक म्हणून आपण करत आहोत, महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राच्या सरकारने या महाराष्ट्राच्या राज्याने घेतला, तो म्हणजे 2024 मे महिन्यापासून जन्मलेल्या बालकांच्या नावापुढे पहिलं त्यांच्या आईचं नाव, मग त्यांच्या वडिलांचं नाव आणि मग त्यांचं आडनाव हा लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य या देशातलं आहे। आणि खऱ्या अर्थानं आज हा निर्णय घेत असताना या मागची भूमिका हीच होती की आपल्या जीवनामध्ये एका बालकाच्या जीवनामध्ये त्याचे आई आणि वडील हे समान आहेत आणि एक स्त्री आणि पुरुष हे एका बालकाच्या जीवनामध्ये समान आहेत। हे लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये जर हे विचार रुजवण्यात आले तर कुठे ना कुठेतरी पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला महिला दिन साजरा न करता वर्षाचे 12 महिने महिला आणि पुरुष हे समान आहेत हे आपल्याला समाजामध्ये त्या निमित्ताने निश्चितपणाने त्या ठिकाणी जाणवेल। आणि म्हणून हा निर्णय घेत असताना सुद्धा आज अनेक बालकं जी 2024 मे महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी जन्माला आली त्यांच्या नावाच्या समोर ही नोंद आईच्या नावासहित त्या ठिकाणी होत असताना आम्हाला मनापासूनचा आनंद होत आहे। अनेक सदस्यांनी या ठिकाणी आपापली मतं त्या ठिकाणी मांडली, त्यामध्ये सुरुवात आमच्या वरिष्ठ सभागृहातील ज्या सदस्य आहेत मनीषाताई चौधरी यांनी त्या ठिकाणी केली, त्यानंतर श्वेताताई महाले असतील, श्रीजया चव्हाण असतील, अनुराधाताई चव्हाण असतील, सुलभाताई गायकवाड असतील, अभिमन्यूजी पवार असतील, मंजुळाताई गावित असतील, संजनाताई जाधव असतील, त्याचबरोबर सरोजताई आहिरे असतील, सुलभाताई खोडके असतील, डॉक्टर ज्योती गायकवाड असतील आणि त्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आणि त्याचबरोबर सुधीर भाऊंनी सुद्धा काही सूचना त्या निमित्ताने या ठिकाणी केल्या। मी या महायुतीच्या सरकारमधली एक मंत्री म्हणून यासाठी म्हणते सुद्धा भाऊ की आपण जयंत पाटील साहेब असतील, मुनगंटीवार साहेब आपण असाल, गेल्या अनेक वर्षांपासूनचा मंत्रिमंडळामध्ये किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा या सभागृहामध्ये काम करण्याचा आपल्या सर्वांचा अनुभव आहे। मी 2 वर्ष महायुतीच्या सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करत असताना मला कधी महायुतीच्या सरकारमध्ये मी महिला मंत्री म्हणून आहे असं कधी जाणवलं नाही। सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती, पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील,
त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात, इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते. कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही. आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला. आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करीन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती, कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली. आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे. जागतिक महिला दिन साजरा करत असताना राजमाता जिजाऊ मासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या मातृत्वाने, नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या आपल्या या महाराष्ट्रातून बालविवाह असेल, जाचक अशा विधवा प्रथा असतील, अन्यायकारक अंधश्रद्धा असतील, मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती करणं असेल, महिलांच्या सुरक्षतेसाठी असेल, सन्मानासाठी असेल, प्रयत्न करणं हेच आपलं ध्येय आहे. आणि म्हणून यंदाच्या वर्षीपासून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची विनंती आम्ही महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज विभागाला केली होती. आणि या विनंतीला अनुसरून ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना उद्या दिनांक 8 मार्च 2025 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि यंदाच्या वर्षीपासून हा उपक्रम आपण